रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ते, वर्षानुवर्षे कायम असलेले खड्डे आणि रस्त्यांच्या कामातील कथित भ्रष्टाचाराविरोधात केंद्र व राज्य सरकारसह स्थानिक प्रशासनाविरोधात जनतेचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. विरोधी पक्षांचे नेते, सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिक आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारत असतानाच आता शाळकरी मुलेही पत्रकारितेच्या उपरोधिक भूमिकेतून रस्त्याच्या दुरावस्थेवर भाष्य करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र जनतेच्या या संतापाची दखल घेण्याऐवजी शासन प्रशासन गेंड्याच्या कातडीचे झाले आहे, अशी संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तुम्ही खड्ड्यातून जा किंवा खड्ड्यात पडा, आम्हाला काही देणं घेणं नाही, आमचा कारभार सुरूच राहणार, अशा उपरोधिक शब्दात नागरिकांकडून व्यवस्थेवर निशाणा साधला जात आहे. यात संतापाचे जिवंत उदाहरण सोलापूर शहरातील हद्दवाढ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नई जिंदगी परिसरात पाहायला मिळाले. सितारा चौक ते शांतीनगर ते देसाई नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मधोमध गेल्या अनेक वर्षापासून पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याविरोधात दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनी विश्व परिवर्तन फाउंडेशनने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्याला चक्क हार घातला, हळदी कुंकू लावले आणि तिलांजली वाहत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध. या अनोख्या आंदोलनाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एका नागरिकाने संताप व्यक्त करताना सांगितले की मी या परिसरात लहानाचा मोठा झालो, मात्र हा खड्डा आजही जसाच तसा आहे. खड्डा बुजवा म्हणून लोकप्रतिनिधींना सांगितले की एक जण म्हणतो हा माझा प्रभाग नाही, तर दुसरा म्हणतो हा माझा प्रभाग नाही. मग हा रस्ता आणि हा खड्डा नेमका कोणाच्या मालकीचा? या वक्तव्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सितारा चौक ते शांतीनगर देसाईनगरकडे जाणारा हा मुख्य रस्ता पूर्वी साधारण 20 ते 30 फुटाचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झालेल्या कथित अनधिकृत अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. काही ठिकाणी वाहनांना अवघ्या 10 ते 15 फुटाच्या जागेतून मार्ग काढावा लागत आहे. त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यामधील हा भला मोठा खड्डा यामुळे नागरिक, दुचाकीस्वार आणि वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यात मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. जनतेचा प्रश्न आता थेट आहे, हा खड्डा कोण बुजवणार, रस्ता कधी दुरुस्त होणार आणि रस्त्याच्या कामाची जबाबदारी नेमकी कोणाची? विश्व परिवर्तन फाउंडेशनने केलेले हे आंदोलन केवळ खड्ड्याविरोधातील आंदोलन नसून रस्ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित भ्रष्ट कारभाराला दाखवलेला आरसा असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. एकीकडे शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या घोषणा केल्या जातात, दुसरीकडे गरीब आणि कामगार वस्त्यांमधील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी आंदोलन करावे लागते. हा विरोधाभास संतापजनक असल्याची भावना व्यक्त होते. खड्ड्याला हार घालून, हळदी कुंकू लावून आणि तिलांजली वाहून विश्व परिवर्तन फाउंडेशनने प्रशासनाला चांगलाच चिमटा काढला आहे. आता या अनोख्या आंदोलनाची दखल महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी घेणार का? खड्डा बुजणार की पुन्हा आश्वासनांचा खड्डा खोदला जाणार? याकडे आता नई जिंदगी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. रणनीती टाइम्ससाठी मी युनुस सत्तार, सोलापूर. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.